नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। इथून पुढचा अर्धा तास दमदार 10 अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा, पण त्यापूर्वी हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। अर्थ खातं टिकेल की नाही सांगता येत नाही। अजित पवार यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात अजित पवार यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांची टीका, तर गैरहजेरीबद्दल आधीच कळवलं होतं, दादांचं स्पष्टीकरण। बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार सामना रंगण्याची शक्यता। भाजप आमदार राम शिंदे यांच्या वक्तव्यानं चर्चा। गढूळ राजकीय परिस्थितीवर बोलायला हवं, ठाण्यातल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांचं कवी आणि साहित्यिकांना आवाहन। रोहित पवार आधी भाजपात येणार होते, आमदार राम शिंदे यांचं वक्तव्य। हेकेखोरांचा पक्ष म्हणून निर्णय बदलला, रोहित पवार यांचा खोचक टोला। 16 आमदार अपात्रता प्रकरणी सोमवारपासून अध्यक्षांच्या समोर सुनावणी। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदा येणार समोरासमोर। रोहित पवार यांचा कार्यकर्त्यांकडून फ्लेक्सवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। 145 ची फिगर गाठा, मुख्यमंत्री व्हा, अजित पवार यांचा मॅजिक सल्ला। कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास खडतर। ट्रेनमध्ये चढण्यासाठी संघर्ष, तर महामार्गावर वाहनांच्या रांगा। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागपुरातल्या पूरपरिस्थितीची पाहणी। नुकसान झालेल्यांना सरकारकडून तात्काळ मदतीचं आश्वासन। दडी मारून बसलेल्या पावसाची राज्यात सर्वदूर हजेरी। कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या पावसामुळे बळीराजा सुखावला। लालबागच्या राजाची कोळी बांधवांकडून पूजा, पारंपरिक वेशात महिलांनी धरला ताल। आणि 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी विजयारंभ। पहिल्या दिवशी 5 पदकांची कमाई। दमदार 10ची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या राजकीय बातमीनं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल दिवसभर मुंबईच्या दौऱ्यावर होते। यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते। पण उपमुख्यमंत्री अजित पवार नसल्यानं आज दिवसभर चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। या चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं। बारामतीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी स्वतःकडे असलेल्या अर्थ खात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं। अर्थ खातं आपल्याकडे असल्यानं आपल्याला झुकतं माप असल्याचं अजित पवार म्हणाले। मात्र हे खातं पुढे टिकेल की नाही असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं। आज राज्य सरकारचं फायनान्स विभाग आहे, त्याच्यामुळे आपल्याला जरा झुकतं माप मिळतं, परंतु हे पुढं टिकेल नाही टिकेल माहिती नाही। उद्या दिवस तुमचा माझा कसा निघेल हा तुम्हाला माहित नसतो, त्यामुळे ते नैसर्गिक स्टेटमेंट आहे, त्याला काही पॉलिटिकल स्टेटमेंट नाही। याचा अर्थ अजितदादा सावध आहेत याचं मला समाधान आहे। अमित शहा मुंबईत असताना अजित पवार यांनी त्यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। त्यातच अर्थमंत्री पदाबद्दल अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय। अमित शहा यांनी शनिवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी सुद्धा भेट दिली। पण गैरहजेरीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता स्पष्टीकरण दिलंय। बाप्पाच्या दर्शनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत तब्बल 45 मिनिटं चर्चा केली। यात 16 आमदार अपात्रतेच्या सुनावणीबद्दल सुद्धा चर्चा झाल्याचं कळतं। मात्र दौऱ्यात अजित पवार गैरहजर होते। शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या दरम्यान अजित पवार मात्र बारामतीत होते। त्यामुळे अजित पवार यांनी शहा यांच्या दौऱ्याआधी येणं टाळलं का अशी चर्चा रंगू लागली।
यावरून आता राजकारणही तापलंय. बिझी असतील अजितदादा, कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये गेले असावेत म्हणून कदाचित त्या बैठकीत नसावेत. भारतीय जनता पक्ष अमित भाईंचे काय संबंध आहेत हे घराच्या बाहेर राहणारे आणि बोंबलणारे कसे त्यांना कळणार. मी त्यांच्या ऑफिसला कळवलेलं होतं की बाबा साहेबांचा दौरा असला तरी मी तिथं नाहीये, माझा पहिलाच दौरा तिथं ठरलेला आहे. एकंदरीतच अमित शहा यांच्या दौऱ्यातील अजितदादांची गैरहजेरी आणि त्यानंतर बारामतीत अजित पवार यांनी अर्थमंत्रीपदाबद्दल केलेलं विधान यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची आयती संधी साधली आहे. बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पार्थ पवार असा सामना निवडणुकीत पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. मात्र पार्थ पवार यांच्या संभाव्य उमेदवारीबद्दल अद्याप निश्चित असे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून पार्थ पवार यांना आजोबा शरद पवार यांच्या विरोधानंतर सुद्धा राजकारणात उतरवण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. या निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला. पण अजित पवार यांच्या बंडानंतर पवार कुटुंबात आता सत्ता संघर्ष सुरू झालाय. अजित पवार यांचा मुलगा पार्थ हा सुद्धा प्रसिद्धीच्या झोतात आलाय. काही दिवसांपूर्वी बारामतीत वडील अजित पवार यांच्या रोड शोच्या दरम्यान तसंच जाहीर सभेत पार्थ पवार चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याचं दिसलं. लोकसभेसाठी भाजपचं मिशन 45+ प्रत्यक्षात आणण्यासाठी बारामतीच्या जागेवर भाजपचं खास लक्ष आहे. पार्थ पवारचं बारामती लोकसभेमध्ये जे तुम्ही बातमीच्या आधारे सांगतात ते असू शकतं, पण त्याच्यावर आता अंतिम चर्चा ही वरिष्ठ पातळीवरच होईल. मी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराबद्दल सांगू शकतो, दुसऱ्या पक्षांच्या उमेदवाराबद्दल मी कसं बोलू शकतो. बारामतीचा आपला पारंपरिक गड राखण्याचं आव्हान शरद पवार गटासमोर आहे. तर आत्याच्या विरोधात भाचा अशी नवी लढाई सुद्धा इथे पाहायला मिळते का हे लवकरच कळेल. सेंट्रल विस्टा प्रकल्पातील नवीन संसद भवन हे जगभरात चर्चेचा विषय ठरलाय. विशेष अधिवेशनात सर्वच खासदारांनी नव्या संसदेत प्रवेश केला. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या नव्या संसदेतल्या विविध सुविधांच्या मुद्द्यावरून टीकेचा दांडपट्टा सुरू केलाय. नवी संसद मल्टीप्लेक्स सारखी वाटत असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. जुनी संसद ऐतिहासिक वाटते, मात्र नव्या संसदेवर पैसे खर्च करून सुद्धा खासदारांसाठी कुठल्याही सुविधा नाहीत अशी टीका संजय राऊत यांनी केली. नव्या संसदेत सेंट्रल हॉल नाही, चांगली लायब्ररी नाही असं सांगताना ही संसद कुणाच्या सोयीसाठी केली असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तुमच्या मनात एक राजाच्या मनात एक लहर आली आणि संसद भवन बनवलं. आम्हाला वाटतं का ते नवीन केलं असं. का संजय राजाराम राऊतला ज्या आरेच्या ज्या गेस्ट हाऊसमध्ये न्यूझीलंड हाऊसमध्ये जे काही सोयी सुविधा भेटतात, जे काय एअर कंडिशन भेटतं, तिथे त्यांना गुदमरल्या वाटत नाही, कारण का तिथे रशियन फाईल्स चालतात. सत्तेत आल्यानंतर संसदीय कामकाजासाठी नवीन संसदेचा वापर करणार नाही असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केलं होतं. त्यामुळे इंडिया आघाडीचे नेते नव्या संसदेच्या वास्तूच्या विरोधात आक्रमक झाल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रता सुनावणीकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलं होतं. तसंच या प्रकरणी एका आठवड्याच्या आत सुनावणी घेण्याचे सुद्धा निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयानं खडेबोल सुनावल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला गेले होते. कायदेतज्ञांशी चर्चा केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी नार्वेकर यांनी पूर्ण तयारी केली आहे. सोमवारी दुपारी ही सुनावणी सुरू होईल. या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसंच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनाही या सुनावणीसाठी हजर राहण्याकरता वैयक्तिक नोटीस पाठवण्यात आली आहे. आमची बाजू ही योग्य बाजू आहे. एकतर आमच्याकडे 2/3 बहुमत आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला फार महत्त्व असतं. आम्ही बोलतो तसाच झालं पाहिजे. हा जो काही प्रकार काही दिवसापासून काही आठवड्यापासून सुरू आहे हा विधानसभेच्या नियमाला धरून नाहीये. या सुनावणीच्या निमित्तानं पहिल्यांदाच ठाकरे आणि शिंदे आमने सामने येणार आहेत. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणारी सुनावणी राजकारणाची दिशा बदलणारी ठरू शकते. अजित पवार यांच्या सत्ता सहभागामुळे राष्ट्रवादीत नव्हे तर उभी फूट पडली. यानंतर शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार अधिक सक्रिय झाल्याचं दिसतंय. रोहित पवार सातत्यानं भाजप आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांवर टीका करताना दिसतात.
आता याच रोहित पवार यांच्याबद्दल अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी गौप्यस्फोट केलाय। रोहित पवार भाजपमध्ये जाणार होते असा खळबळजनक दावा शेळके यांनी केलाय, ज्याला भाजपचे आमदार राम शिंदे यांनी दुजोरा दिला। अजित पवार भाजपच्या सोबत येण्याआधीच रोहित पवार भाजपात जाणार होते असा दावा शिंदे यांनी केला। या दाव्यावर रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भारतीय जनता पार्टीशी जवळीक साधण्याच्या संदर्भामध्ये रोहित पवारांनी याच्या अगोदरच प्रयत्न केला की भाजपचे जे कोणी लोक आहेत ते हेकेखोर आहेत, ते डिक्टेटरशिप मेंटॅलिटीचे आहेत। मग मला ते काय पटलं नाही। अजित पवार यांच्या सत्ता सहभागानंतर रोहित पवार सातत्यानं बंडखोर आमदार आणि भाजपवर निशाणा साधतायत। शरद पवार यांच्या सभा असोत किंवा सरकार विरोधी आंदोलनं, प्रत्येक ठिकाणी रोहित पवार अग्रस्थानी असल्याचं दिसतंय। त्यामुळेच आता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा रोहित पवार यांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे रोहित पवार विरुद्ध सत्ताधाऱ्यांच्या या संघर्षात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या नसल्याना तरी दिवसागणिक राजकीय बॅनरबाजी मात्र जोरात सुरू आहे आणि यात मुख्यमंत्री पदाचे नवनवीन चेहरे सुद्धा समोर येत आहेत। याआधी अजित पवार, नंतर सुप्रिया सुळे, आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री अशा प्रकारचे बॅनरबाजी केली होती आणि आता तर राज्यातल्या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत थेट रोहित पवार यांचा दणक्यात समावेश झालाय। रोहित पवार यांच्या समर्थकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या फ्लेक्सवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलाय। एक्सप्रेसवेवर उर्से टोल नाक्यावर लावलेलं हे फ्लेक्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी काय करावं लागेल याचा सल्लाच दिलाय। जोपर्यंत कुठली व्यक्ती 145चा मॅजिक फिगरचा आकडा गाठू शकत नाही तोपर्यंत हे दिवा स्वप्नच राहतं। पवार साहेबांना मानणारे जे कार्यकर्ते नेते आहेत त्यातल्या अनेक जणांच्याकडे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याची ताकद आहे। उत्साही कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांना शुभेच्छा देताना फ्लेक्स आणि बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा अनेकदा उल्लेख करतात। त्यामुळे राजकीय चर्चा सुरू होते। परिणामी अजित पवार यांनी रोहित पवार यांना दिलेला मॅजिक फिगरचा सल्ला लक्षात ठेवला तरच कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा प्रत्यक्षात येऊ शकतात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या असंग्रहित कथा आणि कवितांचं प्रकाशन करण्यात आलं। ठाण्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी कुसुमाग्रज यांचं भरभरून कौतुक केलं। महाराष्ट्रात अनेक मोठ्या लोकांचा जन्म झालाय, पण आपल्याच लोकांना आपण मोठं करत नाही अशी खंत राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली। मला असं वाटतं आपल्याच लोकांना आपण मोठं करत नाही, पण या महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी माणसं जन्माला आली त्याचा आपल्याला खरं तर कौतुक नाही। राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील साहित्यिक आणि कवींना जाहीर आवाहन सुद्धा केलं। आपल्या आजूबाजूला जे काही राजकीय वातावरण, जे काही गढूळ वातावरण जे झालेलं आहे त्याच्यावरतीही भाष्य होणं खूप आवश्यक आहे। जी आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवरती देखील जर समजा कवी बोलले तर कवींचंही महत्त्व वाढेल। नेहमी आपल्या वक्तृत्वानं विरोधकांचा समाचार घेणारे राज ठाकरे या कार्यक्रमात कवी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। बोथट पुतळे पथापथांवर ही थोरांची विटंबना, कडभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांज गोडवे गाऊ नका। इंडिया, भारत, हिंदुस्थान तिन्ही आपल्याला बोलायला काहीच लागत नाही अशी टिप्पणी सुद्धा राज ठाकरे यांनी केली। 5 दिवसांच्या गौरी गणपतींचं विसर्जन करून कोकणवासीय पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघाले। मात्र परतीच्या प्रवासात रेल्वेच्या नियोजनाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचं कारणही तसंच होतं, कारण परतीच्या प्रवासात प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या आहेत। कोकण रेल्वे मार्गावरच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड स्थानकामध्ये प्लॅटफॉर्मवरच्या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढताच आलं नाही। त्यामुळे रेल्वेमधील आणि प्लॅटफॉर्ममधल्या प्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाली। यावेळी संतप्त प्रवाशांनी मंगला एक्सप्रेस रोखण्याचा प्रयत्न केला। आधीच्या रेल्वे स्थानकातून गाड्या खचाखच भरून आल्या, तसंच आतमधून दरवाजे बंद केल्यानं खेड स्थानकातल्या प्रवाशांना आतमध्ये शिरताच आलं नाही। त्यामुळे खेड स्थानकात काही काळ गोंधळ निर्माण झाला। अक्षरशः माणसं घुसू शकत नाहीत एवढी भीड आहे। मुलं, लेडीज वगैरे चढू शकणार नाहीत एवढी आता प्रचंड गर्दी आहे। ज्यांच्याकडे बुकिंग नाही असे चाकरमाने उभे राहून किंवा दाराजवळ बसून प्रवास करताना पाहायला मिळतात। खचाखच भरलेल्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना धक्काबुक्की होते। यात एक मुलगाही गुदमरला। या मुलावर प्राथमिक उपचार सुद्धा करण्यात आले आहेत। यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकर आणि पुणेकर रेकॉर्ड ब्रेक संख्येनं कोकणात गेले होते मंडळी। त्यामुळे जाताना आणि येताना दोन्ही वेळेला रेल्वे फुल्ल होत्या। अगदी रविवार सकाळपासून परतीच्यासाठी विविध रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांची खूप जास्त गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे।
परतीच्या प्रवासासाठी कोकण कन्या, गणपती स्पेशल, तुतारी एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांना सर्वाधिक पसंती असते. मात्र मंगलोर जंक्शन LTT स्पेशल ट्रेन 7.5 तास, मडगाव CST गणपती स्पेशल गाडी 4.5 तास, तर तुतारी एक्सप्रेस गाडी 1.5 तास उशिरानं धावते. याशिवाय अन्य रेल्वे गाड्या सुद्धा उशिरानं धावतात. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकांसह अन्य स्थानकात प्रचंड गर्दी आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येणारी गाडी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आल्यानं प्रवाशांची धावाधाव झाली. यामुळे रेल्वे प्रशासनानं गाड्यांचं योग्य पद्धतीनं नियोजन करावं अशी मागणी कोकणवासी करतायत. रेल्वे स्थानकावरची गर्दी पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी RPFचे जवान, स्थानिक पोलीस आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. 5 दिवसांच्या पाहुणचारानंतर लाडक्या बाप्पासह गौराईचं सुद्धा विसर्जन करण्यात आलं. मात्र कोकणवासियांच्या परतीच्या प्रवासात विघ्न आलं. कोकण रेल्वेचा फज्जा उडालेला असतानाच रस्ते मार्गावर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. काही मुंबईकर खासगी वाहनांमधून गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाले होते. मात्र कोकणात जाताना जसा खोळंबा झाला तसाच काहीसा खोळंबा परतत असताना झाल्याचं पाहायला मिळतंय. कोकणातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. रविवार असल्यानं सर्वच चाकरमानी मुंबई गाठून उद्यापासून कामावर हजर राहण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. माणगाव ते वीरच्या दरम्यान वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचं दिसून आलं. यात काही बेशिस्त वाहन चालकांच्यामुळे कोंडी झाल्याचंही दिसलं. त्यातच बहुसंख्य वाहनं CNG वर चालतात. त्यामुळे चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच CNG पंपांवर वाहन चालकांना पंपांच्या बाहेर रांगा लावून प्रतीक्षा करावी लागली. साताऱ्यातल्या आणेवाडी टोल नाक्यावर सुद्धा सुमारे 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. नाग नदी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नागपुरात पूरस्थिती निर्माण झाली. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि त्यामुळे नागपूर शहरात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालं. या पूरपरिस्थितीमुळे आतापर्यंत 3घांचा मृत्यू झालाय, तर 10,000 पेक्षा अधिक घरांचं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय. नागपुरातल्या याच नुकसानीची उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पाहणी केली. अंबाझरी तलाव परिसरातून त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. दागा लेआउटमध्ये देखील फडणवीस यांनी नुकसानीचा आढावा घेतला. पूरग्रस्त इमारतींच्या इथे पाहणी करताना काही रहिवाशांनी प्रशासनाच्या बद्दल नाराजी व्यक्त केली. नुकसान झालेल्यांना सरकार मदत करणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. तसंच अंबाझरी तलाव परिसरात उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. हे जे दुःख आहे ते सहन करणं त्यांना देखील कठीण आहे. लोक रडकुंडीला सारख्या त्यांच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी होत्या. निश्चितपणे त्यांना जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पूरपरिस्थिती मागच्या अनेक कारणांपैकी एक कारण पुढे आलंय आणि ते म्हणजे शासकीय यंत्रणांच्या विविध विकास कामांमुळे नाग नदीच्या प्रवाहाला जागोजागी अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नदीनं आपला प्रवाह बदलल्याचं समोर आलं. मागच्या अनेक वर्षांपासून सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवणी लाल कंधारी गोवंश संवर्धन केंद्र लातूरमध्ये होणार अशी चर्चा होती. पण नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे केंद्र बीड जिल्ह्यासाठी मंजूर झालं आणि त्यामुळे लातूरचं केंद्र बीडला गेल्यानं लातूरवासियांमध्ये संतापाची एक लाट पसरली आणि आंदोलनाला सुरुवात झाली. या संशोधन केंद्राचा मुद्दा आता चांगलाच पेटलेला पाहायला मिळतोय. लातूरमधील शेतकरी आणि विविध पक्ष संघटनांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर हमाल माथाडी युनियननं जिल्हाध्यक्ष बालाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली शनिवारपासून आमरण उपोषण सुरू केलंय. अनेक संघटना आणि पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलाय. जोपर्यंत कागदोपत्री संशोधन केंद्राचा निर्णय मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा जाधव यांनी घेतलाय. दुसरीकडे लातूरमधील कृषी उत्पन्न बाजार समिती 1 दिवसांसाठी बंद ठेवून या निर्णयाचा निषेध करण्यात आला. तसंच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना जिल्हाभर फिरू देणार नसल्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. जोपर्यंत या निर्णयाचा फेरविचार होऊन निर्णय बदलण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. अनेक वर्षांपासून लातूरकरांनी या 2 संशोधन केंद्रांसाठी प्रयत्न केले होते. घोषणाही झाल्या होत्या. मात्र पदरी निराशा पडल्यानं लातूरकरांच्याकडून संताप व्यक्त केला जातोय. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. माधवनगर रोडवरच्या डेक्कन हॉलमध्ये ही सभा झाली. मात्र नेहमीप्रमाणे मास्तरांची हुर्रेबाजी, हुल्लडबाजी, गोंधळ या सगळ्याचं गालबोट सभेला लागलं. वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर विरोधी गटाच्या सभासदांनी बँकेच्या कारभाराविरोधात आणि बांधण्यात येणारी इमारत त्यासोबतच ठरलेला लाभांश न दिल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. प्रचंड गदारोळात सुरू झालेल्या या सभेच्या दरम्यान विरोधी गटाकडून स्टेजवर बसलेले अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या दिशेनं 2 अंडी फेकण्याचा प्रकार घडला. यानंतर सत्ताधारी गटाकडून सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला.
ज्या शिक्षक सभासदांनी अंडी फेकून सभेत गोंधळ घातला त्या शिक्षकांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलंय. शिक्षकी पेशाला गालबोट लावणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा ठराव आज मी केला. एखाद्याला सांगितलेलं कळत नसेल तर त्याच्यावर कायद्याचा बडगा दाखवून त्याचा बंदोबस्त करण्याचा निर्णय आम्ही 100% घेतला. गदारोळामध्येच बँकेच्या अध्यक्षांनी सभा आटोपती घेतली. विरोधी गटानं सभागृहाच्या बाहेर जाऊन सत्ताधारी गटाच्या विरोधात जोरदार निदर्शनं करत निषेध नोंदवला. त्यामुळे दरवर्षी शिक्षक बँकेच्या सभेत असणारी गदारोळाची परंपरा याही वर्षी कायम असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. लालबागच्या राजाच्या दरबारात दिवसेंदिवस भाविकांची गर्दी होते. राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक तासनतास रांगेत उभं राहिल्याचं पाहायला मिळतं. सेलिब्रिटी आणि नेते मंडळी सुद्धा राजाच्या दरबारात नतमस्तक होतात. मात्र लालबागच्या राजाच्या दरबारात पहिला मान असतो तो कोळी बांधवांना. लालबागच्या राजाची स्थापना स्थानिक कोळी आणि व्यापाऱ्यांनी केली होती. त्यामुळे कोळी बांधवांना लालबागच्या राजाच्या पूजेचा खास मान मिळतो. त्यानुसार लालबागमध्ये कोळी महिलांनी लालबागच्या राजाची पूजा केली. पूजेनंतर या कोळी महिलांनी राजासमोर पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर केलं. रविवार असल्यानं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. घरगुती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर लालबागच्या राजाच्या दरबारात पुढचे काही दिवस गर्दी होण्याची शक्यता आहे. मंडळी, प्रत्येक गावाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतं. कल्याण तालुक्यातील घारिवली गाव एका खास कारणासाठी प्रसिद्ध आहे. शेतकरी कुटुंबातल्या मुलांनी दैदिप्यमान यश मिळवत गावाची एक नवी ओळख निर्माण केली. घारिवली गावात प्रवेश केल्याबरोबर हा बोर्ड सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो. या बोर्डवर डॉक्टरांची तब्बल 16 नावं आहेत. तर 4घांनी मेडिकलला प्रवेश घेतलाय आणि यापुढेही संख्या वाढतच राहणार असं या बोर्डवर दिसतंय. आधीच नंबर टाकून ठेवण्यात आले आहेत. एकूण 30 घरं असलेल्या या गावात 20 डॉक्टर आहेत. बहुतांश सर्वच घरात डॉक्टर असल्यानं या गावाला डॉक्टरांचं गाव म्हटलं जातं. घारिवली गावातील संजय पाटील हे पहिले डॉक्टर. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गावात तब्बल 19 डॉक्टर तयार झाले. गावातील शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी प्रवेशद्वारावरतीच डॉक्टरांचं गाव हा बोर्ड लावल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं. 100% साक्षरता असणारच आहे आणि त्याच्यासाठी शेतकरी कुटुंबातनं सर्वजण पुढे आलेलं आहे. आज एक उद्देश आहे की ते जर ट्रीटमेंट घेऊ शकत नाही तर मी त्यांना विनाशुल्क त्यांना त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह कर. डॉक्टरांचं घारिवली हे गाव आता इतर गावांना सुद्धा प्रेरणा देणार आहे. शिक्षणात सातत्य आणि जिद्द ठेवली तर मोठं यश निश्चित मिळवता येतं हे या गावानं सिद्ध करून दाखवलंय. चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धांचा शनिवारी शानदार शुभारंभ झाला. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय चमूनं चमकदार कामगिरी केली. रविवारी भारतानं एकूण 5 पदकांची कमाई केली. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला नेमबाजीत पहिलं पदक मिळालं. मेहुली घोष, आशिष चौकसी आणि रमिता यांनी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारतासाठी कांस्य पदक जिंकलं. त्यानंतर रोईंगमध्ये भारतानं रौप्य आणि कांस्य पदक जिंकलं. अर्जुनलाल जाट आणि अरविंद सिंग यांनी लाईटवेट दुहेरीत रौप्य पदक जिंकलं. अंतिम फेरीत 6, 28, 18 गुणांसह भारतासाठी रौप्य पदक जिंकण्यात ते यशस्वी ठरले. पुरुषांच्या कॉकलेस पेअर इव्हेंटमध्ये लेखराम आणि बाबूलाल यादव यांनी कांस्य पदक जिंकलंय. पुरुष कॉक्स 8 इव्हेंटमध्ये भारतानं रौप्य पदक पटकावलं आणि दिवसातील 4थं पदक आपल्या नावावर केलं. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये रमितानं कांस्य पदक जिंकलं. याशिवाय भारतीय क्रिकेट संघानं अंतिम फेरी गाठली असून भारताचं आणखीन एक पदक निश्चित झालंय. भारतीय पुरुष हॉकी संघानं उझबेकिस्तानचा 16-0 असा पराभव केला आणि आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. यासोबतच दमदार 10 मध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ॲक्शन टेसाचा HD